अशी माणसं कमवा की वेळेला रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील. ते तोंड लपू असं होईल माझं पहिलं की अरे बापरे मी तर काय केलं आता, सायली मला घराच्या बाहेर काढते की काय, अशी पहिली रिॲक्शन बिंग अस्मिता. ती इतक्या जवळ होती आमच्या, तिला आम्ही ओळखू शकलो नाही आणि जी लेखिका आमच्याशी खेळ खेळत होती. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली आहे ठरलं तर मगच्या कलाकारांना भेटायला. स्पेशल इव्हेंट आहे तन्वी आणि अर्जुनचा संगीत सोहळा. आणि आता आपल्यासोबत गोड अशी आई म्हणजे कल्पना आई आणि असा डॅशिंग बाहू म्हणजे प्रतीक आणि अशी खोडकर अशी ताई अस्मिताई. कशी आहात तुम्ही? एकदम मस्त. आता तू तर खूपच मस्तच असणार, तुझं आराम सगळं काम वगैरे सगळं मिक्सअप झालंय. काय चाललंय, तुझा अनुभव कसा आहे सध्या? अगं खूप धमाला. मी आता या सेटवर आलोय कारण की आम्ही आमच्या सेटवर नाही आहोत, बाहेर आहोत आणि लग्नानंतर होईलच प्रेम या सेटवर आहोत. त्यामुळे इथल्या कलाकारांना पण भेटून मजा येते आणि प्रवाहच्या 2 सिरियल एकत्र आहेत तर तो एक माहोल आहे खरंच, एक असा लग्नाचा आणि एक सोहळा असल्यासारखं आहे. त्यामुळे खूप मज्जा आणि छान छान कपडे आहेत, सगळे छान दिसत आहेत, त्यामुळे एकदम फ्रेश वातावरण आहे. तू दिसतेस पण एकदम अशी फ्रेश, अशी एकदम वाटत नाही की सध्या तुझं काम सुरू आहे आणि आराम पण चाललाय. नाही, मला एकतर आवडतं काम करायला आणि एनर्जी आहेच, त्यामुळे सगळं एकत्र करता येतंय, जमतंय मला, त्यामुळे मजा येते काम. खूप मस्त. म्हणजे असं तुला बघतेच आहे मी आता, तुझे व्लॉग्स वगैरे आता सगळं ते चालूच आहे ट्रेंडिंगमध्ये, त्याच्यामुळे तुझा सगळा दिनचर्या आम्हाला कळतोय. जर त्या बाबतीत आज व्लॉग बनवलास की नाही? आज नाही, कारण की आज इकडे यायचं होतं आणि सध्या थोडी एनर्जी इथे लावतीये मी. जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी व्लॉग करते. आत्ता तरी ही दिनचर्या आहे माझी. मस्त. भाऊ सध्या काय सुरू आहे तुझं? म्हणजे आता अगदी सायली वहिनी अशी बाहेर गेली आणि आता तन्वी आली आहे, मग तुझं तन्वीच्या संगीतासाठी मी नाचतोय बघ ना, केवढा उत्साह. त्या उत्साहाबाबत काय झालं? डॉक्टर नाच म्हणजे मी काल सेटवर एक गोष्ट सांगितली, म्हटलं की मी 4थीत असताना 26 जानेवारीला डान्स केला होता शेवटचा आयुष्यात. त्याच्यानंतर काल 27 जानेवारीला मी त्या इतक्या वर्षानंतर नाचलोय आणि आम्ही सगळेजण खूप कॉन्शियस होतो कारण मला डान्स येत नाही. ठीक आहे, चांगला प्रॅक्टिस बघितली. ते शेवटी थिएटरवाल्या लोकांचं तेच असतं की करून 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 प्रॅक्टिस करून त्या लेवलपर्यंत कसे करून पोहोचायचंच. तर त्याच्यामुळे ती कॉन्शियस इतका होतो मी, आधी घाम सुटायला लागला, मग डान्स येत नाही, कधी केला नाही, पण नाचलो शेवटी अर्जुन आणि तन्वीच्या संगीतमध्ये. शेवटी झालं, ते झालं एकदा जाडी सुटलो बाबा मी आणि चैतन्य, बापरे झाला डान्स. त्यामुळे मजा आली खूप. माझ्यासाठी एक्सपिरियन्स छान. मला थोडासा असा कॉन्फिडन्स वाढला एवढासा की अरे हा मी आता डान्स करू शकतो थोडासा. तर मजा आली, छान होता एक्सपिरियन्स माझ्यासाठी. म्हणजे डान्स करून तुला कॉन्फिडन्स वाढलाय की आता मी डान्स करू शकतो? म्हणजे एक एक काय असं ना, आपल्याला एक एक गोष्ट आपण नवीन नवीन करत गेलो ना, तोपर्यंत कॉन्फिडन्स नसतो की जमेल की नाही जमेल, पण जेव्हा जमतं की हां, तेव्हा मग थोडासा अजून एक बूस्ट मिळतो की अरे हा मी हे करू शकतो, मला हे जमू शकतं. सो त्यामुळे मजा येते. भारी, तुझा ॲटलिस्ट कॉन्फिडन्स वाढला. आणि आम्हाला बघायला आवडेल तू कसा नाचलायस ते आता. तुम्ही बघा, सांगा मला कमेंट्समध्ये कसा नाचलोय. आई, तुमचं जे प्रेम होतं सायलीवरचं, जे आता मला कळलं की आता त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, ते आता थोडं कमी झालं आणि तुम्ही डिरेक्टली तन्वीवरती शिफ्ट झाला, असा आरोप आहे तुमच्यावरती ऑडियन्सचा. ती कसले सगळेच झाले शिफ्ट. अरे त्या पलटी मारली आहे सगळ्यांनी डायरेक्ट, आणि इतकी पलटी मारली. मी का सायलीवरती चिडले, कारण बाकी सगळं चांगलं होतं सायलीचं, फक्त ते जे खोटं बोलले ना, आणि या कल्पनाला खोट्याचा राग आहे, जसं प्राजक्ताला पण खोट्याचा राग आहे, कोण खोटं बोलले की मला भयंकर राग आहे, तशीच आहे ही कल्पना. सो जर त्यांनी सांगितलं असतं आधी तर मग आम्ही तिला एक्सेप्ट केलं असतं, पण नाही, पण आमची तन्वी तर सगळं आम्हाला चांगलं चांगलं सांगितलं. त्याच्यामुळे आता मी तर बाबा पुढाकार घेऊन तन्वी आणि अर्जुनचं लग्न फिक्स केलेलं आहे. त्यामुळे पूर्णाजीने वचनही घेतलंय पूर्णाजीकडून की प्रतिमाला जे दिलेलं वचन आहे ते आता सगळे पाळणार आहेत. त्यामुळे कल्पना पण ते पाळते आणि ती ते उभे करते. पण सगळ्यात जास्त तू फक्त संगीताचं विचारलंस याला, पण तिला पण विचार, तिने पण डान्स केला. हे कसं विसरली, काय डान्स कसा झाला तुमचा? आमचा डान्स मस्त, म्हणजे आमचा डान्स व्हायचा अजून, पण आम्ही एक दिवस जी काही रिहर्सल केली ती छान झाली आहे, कारण मला बेसिकली डान्स आवडतो करायला.
तर त्याच्यामुळे तर मी कधी तर उद्या आमचं शूट आहे तर बघू आता मस्तपैकी. तरुणांच्या, हा हो. आई बाबा ही कॅटेगरी मधला जो dance हा आहे, तसं आम्ही तो डान्स करणार आहोत. त्याच्यामध्ये हा. डान्स करायला जास्त बघायला जास्त मजा आहे. त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये बघायला जास्त आवडेलच. म्हणजे कारण की आणि प्राजक्ता ताई म्हणजे कल्पना आणि माझे वडील प्रताप यांच्या डान्ससाठी तर खूप सगळेच आजीपासून सगळे एक्सायटेड आहेत. म्हणजे ते असं म्हणतात ना यंग कपल दिसणार आहे आम्हाला, एकदम असं रोमॅन्टिक छान डान्स दिसणार आहे ह्याच्या अर्थ. ते डान्सवरून आठवल्यावरती शिल्पाताईंसोबत बोलताना असं कळालं की तुम्ही शाळेत असल्यापासून अशा मैत्रिणी आहात आणि तुमचा जो काही एक काहीतरी प्रयोग केला होता तुम्ही ना. आम्ही चंद्रशालेमध्ये होतो. तर मी सगळ्यात पहिल्यांदा टीव्हीवरती आले किलबिल मधनं, मग चंद्रशालेच्या थ्रूच. तेव्हा आमचं अपनाथ जगन्नाथ होतं. मग आम्ही पंचतंत्र केलं. मग जेव्हा दुर्गा झाली गौरी जेव्हा आम्ही केला प्रोग्राम तेव्हा शिल्पा जॉईन झाली होती. तर तेव्हा 7वी 8वीमध्ये असो तेव्हापासून आम्हीच्या मैत्रिणी आहोत. म्हणजे माझी सुरुवातच डान्सनी झालेली आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे. हो, मी तुमच्या खूप गोष्टी ऐकल्या. तुम्हाला त्या आता इंटरव्ह्यूजमध्ये दिसतील, त्या नक्की बघा. तुम्हाला पण एकदम असं विंटेज किंवा असं काही खूप पास्टमध्ये गेल्यासारखं वाटणार आहे. आता मला तुम्हाला तिघांसोबत एक गेम खेळायचा आहे ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होता. मी ना काही असे कोड्स आणले जे माहिती काही लोक असं जे व्हॉट्सॲपवरती ठेवतात स्टेटस म्हणून, खूप फनी असतात थोडे आणि थोडेसे लागतात पण मनाला. ते आपण ना वेगवेगळ्या काय म्हणतात भावनामध्ये बोलायचं. जर एकदम फनी असेल तो रागात बोलायचा किंवा असं असेल तर एकदम प्रेमात बोलायचा तशी. ठीक आहे, पहिलाच मी त्यापासून सुरुवात करू. हा पहिला. खराब नाही, हे आधी मी बोलून दाखवू आणि मग ते काय. नाही नाही, हे डिरेक्टली तू रागामध्ये घेऊन दाखव. अच्छा अच्छा तसं. ओके हा, ओके हा, ओके. हा, हा. म्हणजे था माझ्या हातात ठेव. हा चालेल. सवयी आमच्या खराब नाहीत, फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो. असंच येणार ना. हो असंच आहे ना. म्हणजे कारण ना मी पाहताना म्हणजे असं मला सवय आहे की मी एखादा असं डायलॉग हा. असेल किंवा तो हा, ते असं असं करून बोलतात. हा, त्या ह्याच्यामध्ये. हा. हा सेकंड जो आहे तो तुला खूप प्रेमात बोलायचा आहे. बापरे. खूप प्रेमात. तुझा आवडता विषय आहे. प्रेम. अच्छा ते टॉन्ट नाही नाही असं काही नाही. त्याची बायकोची खूप प्रेम हा, करतो. माझ्या बायकोला डोळ्यासमोर ठेवूनच ही मी बोलतो. Oh my God. उगाच गैरसमज नको. बापरे. तर हे स्टेटस आणि प्रेमात बोलायचं आहे. बरं, तुझ्या ॲटिट्यूडवरती लोक जळत असतील पण माझ्या ॲटिट्यूडवरती लोक मरतात ग. लोक मरतात, खरेच मरतात. Oh my God. खूप वेगळा झाला. तुम्हाला मी एक स्पेशल देते. हो. प्रेमाचा हिला द्यायला पाहिजे होता. हो का? प्रेमळ. होते ना तर तुम्ही असं एकदम दुःखात घ्या. बर. फोर्थ ना, हे दुःखात घ्यायचंय. डायरेक्ट डोळ्याच्या झाल्या. हा म्हणजे हे बरं. तर हे सुखातच चांगलं वाटेल. ठीक आहे. म्हणूनच दुःखात हा, मग ते, हा. लॉक झाली कसली. नाही खालती आली. दिसतंय चौथं हेच बोलायचं. अशी माणसं कमवा की वेळेला रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील. तिघांमध्ये म्हणूनच मी तुम्हाला तो दुःखात दिला बघायचं होतं किती फनी होईल. कमाल तुम्ही ते बोललात तिघही. अरे मला खूप मजा आली हा गेम खेळताना. आपण असेच गेम खेळू. आता हा महासंगम झालाय, 2 सिरियल्स एकत्र आल्या आहेत, खूप आर्टिस्ट को आर्टिस्ट डिरेक्टर सगळ्यांचं मिश्रण झालंय सध्या. मग तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे सगळ्यांसोबत काम करताना? मी ॲक्च्युली यातल्या काही कलाकारांबरोबर आधी काम केलेलं आहे. त्यामुळे मृणालबरोबर मी केलेलं आहे किंवा
अभिदादा बरोबर केलेला आहे, त्यामुळे मला त्यांना बघून असं झालं की ये, आणि त्यांचं आधीचं म्हणजे आत्ताचं जे प्रोडक्शन आहे 7 सेन्स त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे मला असं माहेरी आल्यासारखाच एक फील आहे. आणि ह्या पूर्ण जर्नी ह्या आत्ता महासंगमसाठी एक्सायटेड आहोत, कारण की तेच की जुने कलाकार पण भेटत आहेत आणि मग तेही मला माझी विचारपूस करतायत. तर माझ्यासाठी तर एकदमच छान प्लेझंट एक्सपिरियन्स आहे. किती छान, म्हणजे तुला असं माहेरी आल्यासारखं वाटतं आणि त्यांनी तुझी तशी केअर पण केली. आता आम्ही आता प्रोडक्शन आमचं सोम प्रोडक्शनच आहे, पण त्या लोकांना बघून असं होतं की अरे कशी आहेस, किती दिवसांनी वगैरे वगैरे, त्यामुळे खूप छान वाटतं. मस्तच. तुझा कसा एक्सपिरियन्स? माझा छान आहे, म्हणजे त्यांच्यासोबत माझा डान्स पण होता, त्यामुळे त्यांच्यासोबत पण इंटरॅक्शन झालंच. पण ते मला त्या लोकांना बघून असं म्हणजे कळत होतं की आपण आता सारखं सारखं काम करतो ना, त्यामुळे आपल्याला एकमेकांचे पॅटर्न माहिती आहे काम करण्याचे, की ही कसा डायलॉग बोलेल हे आपल्याला कळतं. ऑलरेडी डोक्यात वाजायला लागतं की प्राजक्त आता ह्या डायलॉग कसा म्हणेल. सो त्यांचं ना ते ऐकून मला असं होतं की अरे हे अशा पद्धतीने बोलतात, त्यांचं कॅरेक्टरवर त्यांनी असं असं केलं आहे, ती अशा पद्धतीने बोलते. सो त्यामुळे माझ्यासाठी ते छान इंटरेस्टिंग आहे नवीन लोकांसोबत काम करणं. मला ते ऑब्झर्व करायला छान वाटतंय. भारी. किती भारी, म्हणजे सगळं सुरू, एक्सपिरियन्स पण छान आहे. कल्पना ताईंचा कसा एक्सपिरियन्स आहे? अरे खूपच छान. आणि हे महासंगमच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय, कामापेक्षा आम्ही टाइमपास जास्त करतोय. कारण सगळेच ओळखीचे आहे, सगळ्यांच्या बरोबर कामं केलेली आहे, त्याच्यामुळे गप्पांमध्ये आमचा वेळ जास्त जातोय आणि मध्ये मध्ये आम्ही जमलं तर आपलं शूटिंग करतोय. इतकं म्हणजे सुरूच आहे तुमचं काही ना काही, काम प्लस मजा आणि सगळं सुरू आहे. आता ताई आहेच, आई होणार आहे, तर तुम्हाला सगळ्यांचं आतुर आहात की नाही बाळाला भेटायला? अरे प्रचंड प्रचंड. आम्हाला जेव्हा गुड न्यूज कळली आम्ही तेव्हापासून आम्ही आतुर आहोत. मी पाहिलं तुझी खूप केअर करते आणि टचवूड Yes. खूप छान तुझे कोऑर्डिनेट्स, टीम, खूप. सगळी प्रोडक्शन खूप सुंदर आहे. पण तुला काय वाटतं की तुला वाटलं होतं का की मी आई होताना मी परत काम करू शकेन, किंवा आईच्या होण्याच्या प्रोसेसमध्ये 9 महिने मला काम करायला मिळेल? नाही, हे माझं म्हणजे मी स्वतःला म्हणजे रूलच होता हा माझा, की मी काम करत असेन तरच मी चान्स घेणार. कारण की मी इंडस्ट्रीमध्ये काम करते, तर मला कामाचं महत्त्व जास्त माहिती आहे. कारण की खूप मी अशा लोकांना ओळखते की ज्यांच्याकडे खरंच काम नाही आहे, त्यामुळे मला कामाची किंमत खूप जास्त आहे. म्हणजे कधी कधी मी सुट्ट्याही घेत नाहीत. म्हणजे मी माझ्या पर्सनल ह्याच्यासाठी आत्तापर्यंत 2 वर्षात कोणत्या सुट्ट्या नाही घेतलेल्या, की मी फिरायला गेली आहे, कुठे बाहेर गेली आहे. तर मी ह्या कारणासाठी पण नाही घेणार सुट्टी, हे मी आधी ठरवलं होतं. मग मी चॅनलशी बोलले, मी सुचित्राताईंशी बोलले, त्या लोकांना पण हे कळलं, आणि शिवाय ह्या लोकांना पण दिसतं मी काम कशी करते, काय करते. त्यामुळे खूप खूप सपोर्ट आहे अगं. म्हणजे मी खरंच ब्लेस्ड आहे, आणि मी जे डोहाळे जेवण झालं त्यासाठी खूप ऋणी आहे या सगळ्यांची. स्पेशली मला आता आहे प्राजक्ताताई समोर म्हणून, तिने इनिशिएट केलेला तो सगळा डोहाळे जेवणाचा प्रोग्राम होता, त्यामुळे स्पेशली तिला थँक्सच, की तिने खूप मनाला लावून सगळ्यांना एकत्र करून टीम बनवल्या, आणि मग सगळ्या इव्हेंच्युअली सगळे जॉईन झाले, आणि खूप मोठा कार्यक्रम झाला. त्यामुळे मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे या सगळ्यांचे, आणि मी ब्लेस्डच फील करते. आणि हे सगळे आहेत हे मला माहिती आहे, त्यामुळे कामाचं महत्त्व माझ्यासाठी खूप जास्त आहे. तर मी बाळ आणि काम हे दोन्ही सांभाळून करणार, आणि हे मी नाही करू शकणार तर कोण करू शकणार. त्यामुळे या वाक्यावर मी काम करत असते नाही. किती भारी, म्हणजे तू किती कॉन्फिडेंटली आणि सगळ्या Yes. गोष्टी तू मॅनेज करते, आणि खूप भारी वाटतं हे बघताना. कारण आता बघितलं आर्टिस्ट आई होण्याच्या काळामध्येच ब्रेक घेतात, 1 Yes. वर्षाचा 2 वर्षाचा, आणि त्या पूर्णपणे गायब होऊन जातात, आणि नंतर 4 ते 5 वर्षांनी पुन्हा येतात. तिच्यामध्ये एनर्जी खूप आहे, ती खूप अशी एनर्जेटिक आहे, त्याच्यामुळे ती नक्कीच नंतर पण उलट आम्ही तिला सांगतोय, तिचं तर म्हणणं आहे की मी लगेच 1 महिन्यामध्ये मी लगेच जॉईन होणार. म्हटलं नाही, तू बाळाला वेळ दे, 3-4 महिने तरी येऊ नकोस, असे आम्ही तिला सांगतोय. पण तिचं म्हणणं आहे की मी लगेच येणारच. आता बघू ती काय करते आता. बघू, तर बाळानुसार सगळं आहे. आत्ता मला असं वाटतंय की मी लगेच जॉईन होईन. पण हां, आणि तेही प्रेक्षकांसाठी मी कुठेही जाणार नाहीये. अस्मिताताई म्हणून मीच असणार आहे, डोंट वरी. ही मला प्रोडक्शनने, चॅनलने दिलेली हमी आहे, त्यामुळे डोंट वरी, मीच येणार आहे परत. येस, आहे अस्मिताताई आपल्यासोबत. Yes. आता सगळ्यांना ट्विस्ट माहितीच आहे, तर सायली हीच अर्जुनची होणारी पत्नी असणार आहे. तर तुमचं काय रिॲक्शन असेल तेव्हा? कारण आता सध्या तन्वी 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 सुरू आहे, मग तुम्ही काय रिॲक्शन द्याल तेव्हा? आईला विचार पण तिला विचारणं जास्त. ड्रामा तिच्याकडून आहे. आम्ही तिला लगेचच काही स्वीकारणार नाही आहोत, त्याच्याकरता वेळ जाईल.
आमच्याकडून तरी. पण कल्पनाच्या व्यतिरिक्त म्हटलं तर सायली हे म्हणून मला ती अजूनही खूप आवडते, कारण अशी सोज्वळ सोशिक सगळ्यांना सामावून घेणारी, पण एक कल्पना सुभेदार म्हटलं तर जो काही खोटेपणाचा जो राग आहे तो तिच्या डोक्यामध्ये अजूनही आहे, तेव्हा आम्ही त्यांना लगेचच काही एक्सेप्ट करणार नाही आहोत. हे वाईट आहे. तुझ्या reaction. नाही, नाही, ते प्रेक्षकांना तेच वाटतं की त्यांचं लग्न व्हावं, आम्हालाही प्रेक्षक म्हणून वाटतं की त्यांचंच लग्न व्हावं, पण कॅरेक्टर म्हणून विचारशील तर आम्हाला त्याचा त्रास होईल की अरे पुन्हा तेच केलं शेवटी, मागचे पाडे सगळे तेच. पण व्ह्युअर म्हणून मला सिरियलचं म्हणून असं वाटतं की त्यांचं लग्न व्हायला पाहिजे, कारण लोकांना ती पेअर एवढी आवडते ना. मला बाहेर लोक एवढे बोलतात की अरे तुम्ही काय केलं, काय म्हटलं, अरे ठीक आहे तुम्ही चिल राहा, होईल ते होईल, तुम्ही काळजी नका करू, एवढी ते होणार आहे, त्याच दिशेला जाणार आहे सगळं. तर कॅरेक्टर म्हणून विचारशील तर ऑफकोर्स नाहीच आवडणार, ते ॲक्सेप्ट करायला जरा वेळ लागेल अजून की एवढं सगळं झालं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि हे, त्यानंतर जे हर्ट झालेलं आहे आम्हाला, हिला मला, सो ते पुन्हा तेच होणार, तर ते थोडासा त्याचा त्रास होईलच कदाचित, मला असं वाटतं. आता पुढे स्टोरी काय जाते मला माहिती नाही. मग अस्मिता ताईची आतुरतेने ना असं नको होऊ दे, सायली नकोय मला. सायली नको नाही, तन्वी हवी आहे. तन्वी आता ही तन्वी आहे तर तिच्या बरोबर लग्न. पण आता ॲज अ मोनिका मलाही अजिबातच आवडत नाही हे, पण काय ना, सायली इतकी लागवी आहे आणि इतकी मनमिळाऊ आहे की ती आमचं मन जिंकेलच. कारण की मी कितीही, अस्मिता ही कितीही तुसड्यासारखी वागली तिच्याबरोबर, तरी सायलीने तिच्यासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आईवर प्रेम आहेच किंवा अर्जुनवर किंवा पूर्णाजीचं आहे, पण मी इतकं वाईट वागूनही तिने खूप सांभाळून घेतलं. तर मला असं वाटतं कधीतरी ते परिवर्तन होईल, पण त्याला वेळ जाणार. आणि सायली काही झालं तरी बिंग सायली ती सगळ्यांचं मन जिंकणारच. त्यामुळे ॲज अ अस्मिता तिला खूप त्रास होईल आणि तन्वीला घरी कसं आणता येईल, ते प्रियाला घरी कसं आणता येईल ह्याच्यावरच तिचा फोकस असेल. आय एम रिअली सॉरी, मला अजूनही DM येतात लोकांचे की आता तरी पॉझिटिव्ह रोल करा, बाळावर फरक पडेल वगैरे. तर ते काय, ते काम आहे माझं, मी काहीच नाही करू शकत. तर पण बिंग सायली आणि अर्जुन त्या कधी ना कधी आईचं, पूर्णाजीचं, बाबांचं, घरातल्या सगळ्या फॅमिली मेंबरचं मन परिवर्तन करतीलच. यावरच आता फोकस असेल, मला असं वाटतं यावरच पुढे स्टोरी लाईन जाईल. थोडासा वेळ जाईल. त्याला वेळ. तो ऍक्च्युली वेळ ना प्रेक्षक वाट बघत नाहीये, त्यांना असं वाटतं आजच्या एपिसोडमध्ये असं हवंय आता, पण हे असं अशक्य आहे. आता पुढे लग्न होतंय की लगेच त्यांच्या मनासारखंच होतंय आता. लग्न होतंय, पण आता काही काळ नव्हतं ना त्यांचं, असं आतुर होते कधी. मला असं वाटतं त्यांचा तोच एक पॉइंट आहे की अरे प्रिया तन्वी नाहीये, सायली तन्वी आहे, या पॉइंटला तुम्ही पोहोचा. पण हा जर पॉइंट रिव्हील केला तर पुढे सिरियलला तेवढं तथ्य राहणार नाही. सो इट्स बेटर की हळूहळू त्याचा डोस मिळावा, म्हणजे आम्हाला पण खूप वर्ष काम करता येईल आणि तुम्ही पण एंटरटेन राहाल. आणि आम्हाला खरं तर ना प्रेक्षकांच्या सोबत बरीच वर्ष काढायची आहेत, त्याच्यामुळे सगळी स्टोरी जर एकदम फास्ट फॉरवर्ड झाली तर मग आम्ही तुमच्या बरोबर कसं काय राहणार. तेव्हा तुम्ही पेशन्स ठेवा आणि सगळी गंमत हळूहळू मजा घेत चाकत बघा. सगळे आता तेच वाट बघते की कधी एकदा आम्हाला बघायला मिळतंय तन्वी कधी बाहेर येते, खरी तन्वी कधी बाहेर येते, सगळे वाट बघतायत. पण जे आता इमॅजिन करा की आता सीन सुरू आहे आणि कळलं तुम्हाला की सायली हीच तन्वी आहे, तेव्हा तुमची काय रिॲक्शन असेल, तुम्हाला किती रिग्रेट होईल. मी तर कुठे तोंड लपू असं होईल माझं पहिलं की अरे बापरे मी तर काय केलं, आता सायली मला घराच्या बाहेर काढते की काय, अशी पहिली रिॲक्शन बिंग अस्मिता असणार. कारण की तन्वी तर जाणारच जेलमध्ये, पण ही लोक मला आधी हे ब्लेम करतील की तू सपोर्ट करत होतीस तन्वीला. सो माझं पहिलं असं होईल की अय्या सायलीच निघाली तन्वी, हा माझा शॉक असेल. बाकी आता रिग्रेटच असेल की अरे आपण या व्यक्तीशी किती चुकीचं वागलो की त्या स्पॅन मध्ये की ज्यावेळी सपोर्ट करायला पाहिजे तेव्हाच नेमकी माती काढली. सो रिग्रेटच असेल तेव्हा मला असं वाटतं की कॅरेक्टर वाईज की आपण नाही ओळखू शकलो किंवा असं काही जे काय असेल ते. पण मजा असेल त्या पॉइंटला ना, खरंच मजा असेल. म्हणजे अभिनयाचा पण कस लागेल तुम्हाला. TRP इकडे असेल आमचा. प्रत्येकाचं कॅरेक्टर म्हणून वर्क करावं लागेल की मी इथे काय रिॲक्ट होईन कॅरेक्टर म्हणून. मजा आहे पण त्याला अजून बरीच वर्ष आहेत. बरीच वर्ष त्याला अजून बरीच वर्ष आहेत, तेव्हा तुम्ही पेशन्स ठेवा. नाही, नक्कीच खूपच मला वाईट वाटेल की मी हिच्याशी अशी का वागले, मी माणसं ओळखायला मी कशी काय चूक केली,
हे तर साहजिकच वाटणारच. म्हणजे जी इतक्या जवळ होती आमच्या, तिला आम्ही ओळखू शकलो नाही. आणि जी लेखिका आमच्याशी खेळ खेळत होती तन्वी, मी प्रिया, तर खूपच वाईट वाटेल. बरोबर होते. म्हणजे हो. जर बघायला गेलं तसं टॉप अँगलनी त्या कॅरेक्टरचे इंटेन्शन्स इतके प्युअर आहेत की ते फिरून त्याला जिथे जायचं होतं तिथेच पोहोचलं हो. बरोबर. बघ ना काय योगायोग आहे आणि काय काय मजा आहे त्याची. खरंच मजा आहे. मला ना तुमच्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली आणि हा जो लग्न सोहळा आहे, संगीत सोहळा आहे, सगळे एन्जॉय करत आहेत. आम्ही सुद्धा एन्जॉय करतोय. तुम्ही किती एन्जॉय करताय आता? भरपूर भरपूर. भरपूर मी जसं म्हटलं नसतं, शूटिंग कमी आणि आम्ही टाइमपास जास्त करतो. पण सध्या हेक्टिक शेड्यूल चालू आहे, तरी तुम्ही खूप टवटवीत आणि खूप सुंदर दिसत आहात ॲज युज्युअल. तर मला खरंच मजा आली आणि आपण असेच गप्पा मारत राहू, भेटू पुन्हा आणि आपण असेच गेम खेळत राहू, मजा येणार आहे. आणि आता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छाल? प्रेक्षकांना आम्ही हे सांगू, जे काय तुम्ही आमच्यावरती सध्या नाराज आहात, तर तुम्ही ती नाराजी सोडा, थोडेसे पेशन्स ठेवा, आमच्यासोबत राहा आणि आमच्यावरती प्रेम असंच करत राहा आणि आमची मालिका बघणं अजिबात बंद करू नका. माझंही तेच सांगण्याचे प्राजक्ताताईंनी सांगितलं, मालिका बघत राहा, असंच प्रेम करत राहा आणि पुढचे एपिसोड कमाल आहेत ते नक्की मिस करू नका, आवर्जून बघा. एक प्रेक्षक म्हणून मी एक वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की कधी कधी लूज होतो आपला इंटरेस्ट आणि पेशन्स सुद्धा. तर त्यासाठी म्हणून असे सोहळे आम्ही घडवून आणतो. आम्ही पार्टिसिपेट करतो की महासंगम होत आहे, आता हे संगीत आहे किंवा लग्नाचा सोहळा, त्याच्यानंतर आमच्याकडे बरेच स्टार प्रवाहाचे आर्टिस्ट आले. अशा कोलॅबरेशन्स बघण्यासाठी हे किती एक्सायटिंग आहे ना. एका सिरियलमधल्या आर्टिस्टला आपण दुसऱ्या सिरियलमध्ये बघू शकतो. ते बघण्यासाठी तरी ही जर्नी बघा. आणि बाकी तर आमच्या सिरियलचा प्लॉट खूपच आता इथून पुढे धमाल असणार आहे, कारण की सायली आता ऑलमोस्ट ओपन झालं की ती लग्न करून येणारच आहे आणि मग पुढे ती कशी आम्हाला कन्व्हिन्स करते, हे सगळं बघण्यासाठी आमची सिरियल नक्की बघा. हा महासंगम 3 तासाचा आहे, जो आम्ही असं छान छान कपडे घालून रेडी होऊन एन्जॉय करतो आणि शूटही करतो. तर तेही नक्की बघायला विसरू नका.